अर्थातच 9 राजकीय बातम्यांनी। सर्वेनुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार, शरद पवारांचा दावा। तर भाजपला विजयाची खात्री नाही म्हणून फोडाफोडीचं राजकारण, पवारांची भाजपवर टीका। काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल, त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात। त्यासाठी ईडीचा वापर आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी हे तर नामुमकिन आहे, ते हे नामुमकिन आम्ही सतत बघत असतो। घेणार आहोत। पक्षाची स्थापना मी केली पण माझा पक्ष दुसऱ्यांना दिला। चंदीगडमध्ये जसं आपचं झालं तसं आमचं झालं। चंदीगड प्रकरण सत्तेच्या गैरवापराचं उत्तम उदाहरण। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर शरद पवारांची प्रतिक्रिया। मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं, मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयावर जरांगेंची प्रतिक्रिया। तर आंदोलनाची तारीख ठरली की माघार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। खुश होतो त्याने मला दिलं। आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं नाही, एखाद्याने मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो त्याने दिली म्हणून। तुम्ही मोटरसायकल देऊन तो नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी। आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशन घेतलं गेलं। कालच्या विशेष अधिवेशनावर मनोज जरांगेंची टीका। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं, पण त्यांना आता रात्री येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदललाय, 100% बदललाय। आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालचे मॅटर होऊन तरी ओळखून घ्यावं, मराठा खरोखर बदललाय आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी। आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे। मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना निवडणुकाच घेऊ शकत नाही, मराठ्यांचा प्रश्न मार्गी लावा मग निवडणुका घ्या, जरांगेंची मागणी। मोदी शहा देखील सांगतील आधी मराठ्यांचा प्रश्न सोडवा, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली शपथ खोटी, मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण हा सरकारचा फसवाफसवीचा खेळ। मराठा आरक्षणावरून राऊतांचा सरकारवर निशाणा। महाराज शपथ खोटी आहे। बाळासाहेब ठाकरेंची यांनी अनेकदा शपथ घेतलेली आहे, यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवताय? काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला 10% आरक्षणाचा, तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही। मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषण करतायत तर दुसरीकडे गिरीश महाजन आणि गुलाबराव वरातीमध्ये नाचतायत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राऊतांची महाजन आणि गुलाबराव पाटलांवर टीका। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का? मंत्री नाचतायत रस्त्यावर, जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। हा मराठा समाज अस्वस्थ आहे, हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का? 10% आरक्षण मिळाले तरी आता जरांगे यांचं आंदोलन कशासाठी? ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसल्यानं कोणतंही आंदोलन होणार नाही, तायवाडेंचं स्पष्टीकरण। कशाकरता हा आता संपूर्ण समाजासमोर प्रश्न उभा राहणार आहे। आता त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली होती त्याची अंमलबजावणी एकच शब्द ते वापरून राहिलेले आहे 3 दिवसापासून। राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान। जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयामध्ये आव्हान, कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता नियुक्ती केल्याचा आरोप।